श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तो भाऊ बहिणींचा. पंचांगानुसार कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीय तिथी यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे. याला भाऊबीज असंही म्हणतात. आख्यायिकानुसार भाऊबीज त्या दिवशी यम आपल्या बहीण यमुनेच्या घरी जेवायला जातो, म्हणून या दिवसाचं स्मरण म्हणून द्वितीया यमद्वितीया असं देखील म्हटलं जातं या सणाला. त्या दिवशी बहीण आपल्या भावाला तिलक लावते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी कामना करते. उदय तिथीनुसार 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ही भाऊबीज साजरी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर आपण भावाला ओवाळताना किंवा औक्षवण करणार आहोत. या ओवाळणीमध्ये आपल्याला त्यावेळेस साहित्यामध्ये काय काय घ्यायचं आहे, तसेच भावाचं औक्षण केल्यानंतर कोणती अशी एक वस्तू आपल्याला भावाला द्यायची आहे, याबरोबर या दिवशी काय करावं, काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, उद्या भाऊबीज आहे. भाऊबीजेच्या दिवशी घरामध्ये तुम्ही कधीही भावाचं औक्षण करू शकता, पण त्यातल्या त्यात शुभमुहूर्तावरती केलेलं औक्षण कधीही चांगलं. बघा, आता बरेच जणांनी उद्याच्या दिवशी खूप धावपळ असणार आहे, माहेरी जाण्याची लगबग असणार आहे, त्यामुळे शुभमुहूर्त वगैरे पाळणं प्रत्येकीला शक्य होणार नाही. पण ज्याच्याकडे भाऊ येणार आहे किंवा ज्या आधीच माहेरी पोचलेल्या आहेत त्यांनी जो हा शुभमुहूर्त आहे तो नक्की पाळावा. त्याचबरोबर ज्यांना बहीण किंवा ज्यांना भाऊ नाही अशा सर्वांनी काय करायचं, कशा प्रकारे भाऊबीजेचा सण आहे तो साजरा करायचा, हे देखील मी पुढे शेअर करणार आहे. तर पहा, हिंदू मान्यतेनुसार भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण करून औक्षवण केले तर अकाली मृत्यू होत नाही असे शास्त्र सांगते. 5 दिवसाच्या दिवाळीच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यावर्षी 3 नोव्हेंबरला सकाळी 11:30 सौभाग्याचा जो योग असणार आहे, त्यामुळे सकाळी 11:15 ही पूजेची शुभमुहूर्त किंवा सर्वोत्तम वेळ असणार आहे. तसं तर सकाळी 4:51 ते 5:53 ब्रह्ममुहूर्त असणार आहे. त्यानंतर दुपारी 1:54 ते तुम्ही 2:38 विजय मुहूर्त असणार आहे. संध्याकाळी 5:34 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गोधूली मुहूर्त असणार आहे. त्यामुळे या मुहूर्तामध्ये भाऊबीजेची पूजा करायला हरकत नाही. पण आता ज्यांना शक्य नाही, कारण बहिणी लांब राहत असतात, अशा वेळेस त्यांना भावाच्या घरी पोचण्यासाठी जरा वेळ लागू शकतो किंवा भाऊ दूरवरून आपल्या बहिणीच्या घरी येत असेल तर त्याला देखील बहिणीच्या घरी यायला वेळ लागतो. त्यामुळे जर शक्य झालं तर नक्की शुभमुहूर्त या अन्यथा पाळा. नाहीतर तुम्ही या दिवशी चांगला योग असणार आहे, दिवसभर तुम्ही भावाचं औक्षण करणार आहात ते कधीही करा. त्यामुळे जेही विघ्न संकट भावावर येणार आहे ते दूर होणार आहेत. आता आजकालचं युग जे आहे ते धावपळीचं आहे. काही नियम राहिले नाहीत की बहीण भावाकडे जावं किंवा भावानेच बहिणीकडे जावं. त्याला जसं शक्य होईल, ज्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने भाऊबीज साजरी करावी. ज्यांना भाऊ नाही त्यांनी किंवा ज्यांना बहीण नाही अशांनी काय करावं,
पहा, अशा सर्वांनी त्यांना जर चुलत भाऊ असतील, मावस भाऊ असतील किंवा मांडलेले भाऊ असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाते भावाच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे सर्वप्रथम श्रीकृष्णाची पूजा करून औक्षण केलं जातं आणि मग त्यानंतर भावाचं औक्षण केलं जातं. आता बघा, ज्यांना बहीण नाही त्यांनी काय करायचं, तर चुलत बहीण, आते बहीण, मामी बहीण अशी मांडलेली किंवा बहीण असेल तिच्याकडून औक्षण करून घेतलं तरीही चालतं. भाऊबीज हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण मानला जातो. भारतामध्ये धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर भाऊबीजेला या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. बहिणीने दाखवलेल्या आदरामुळे यम प्रसन्न होऊन त्या दिवशी बहिणीला म्हणजेच यमुनेमध्ये स्नान करून यमाची पूजा जे करतील. भाऊबीज सणाचे महत्त्व भाऊ आणि बहिणीच्या मधील आदर आणि प्रेम व्यक्त करणे हा आहे. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता आणि त्यावेळेस बहिणीने दाखवलेला आदर प्रसन्न होऊन त्यांनी बहिणीला आशीर्वाद दिला होता की या दिवशी यमुनेमध्ये स्नान करून जे लोक यमाची पूजा करतील, मृत्यूनंतर त्यांना यमलोकात जावे लागणार नाही. याबद्दल अजूनही एक मान्यता आहे की नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत आले होते. त्यावेळेस त्यांची बहीण सुभद्रा हिने त्यांना फुले, मिठाई आणि दिवे लावून स्वागत केले होते. कपाळावर टिळक लावून दीर्घ आयुष्य प्राप्त होण्याची प्रार्थना केली होती. म्हणून या दिवशी आपल्याला भावाचं औक्षण करायचं असतं. तर आता भाऊ जर बहिणीकडे जाणार असेल तर बहिणीने सगळी तयारी करून ठेवावी. भावाला जेवण घालावं. असं म्हणतात की भावाने भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्याच हातचं अन्न खावं, पत्नीच्या हातचं अन्न खाऊ नये. बघा, काळानुसार गोष्टी पण बदललेल्या आहेत, काही शक्य होत नाही. पण जर तुम्ही बहिणीकडे जाणार असाल तर आवर्जून बहिणीच्या हातचं अन्न या दिवशी खावं. बहीण जर भाऊबीजेसाठी माहेरी आलेली असेल तर तिने देखील हाताने स्वयंपाक करावं, भावाला ते अन्न खाऊ घालावं. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभमुहूर्तावरती भावाचं औक्षण करावं किंवा तुम्ही संध्याकाळी म्हणजेच 6:30 नंतर रात्री 11पर्यंत भावाचं औक्षण तुमच्या वेळेनुसार करू शकता. तर औक्षणाच्या ताम्हणामध्ये काय असावं, कारण या महत्त्वाच्या वस्तू या ताम्हणामध्ये असायलाच हव्यात. त्यामुळे भावाचं आयुष्य वाढतं. त्याचबरोबर भावावर वारंवार येणारी संकट, विघ्न देखील येत नाहीत. आता तुम्ही भावाला घरी बोलवलं असेल किंवा तुम्ही भावाच्या घरी जाऊन भावाचं औक्षण करणार असाल तर तिथे तुम्ही देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर हॉलमध्ये पाट किंवा एक चौरंग तुम्ही ठेवला तरी चालेल. पाटाभोवती रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला तिथे औक्षण करायचं आहे. परंतु औक्षण करताना तुमच्या पायाखाली देखील आसन घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करतो त्यावेळेस आपण जर खाली आसन घेतलं नाही तर केलेली सेवा, उपाय जो आहे तो जमिनीला जाऊन मिळतो. त्यामुळे आसन हे आपल्याला पायाखाली घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला औक्षणाचं ताट करायचं आहे. बघा, दिवाळीच्या 5व्या दिवसामध्ये आपण कणकेचा दिवा तयार करतो आणि त्यांनी अभ्यंगस्नान केलं असेल किंवा पाडव्या दिवशी नवऱ्याचं औक्षण करायचं असेल तर असे दिवे आपण केले होते. तर तसाच एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे. थोडीशी कणिक घ्यायची, त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे, कणिक मळून घ्यायची, त्याचा एक दिवा तयार करायचा, साईडला 2 मुटके ठेवायचे. आता या ताम्हणामध्ये आपल्याला ओलं करून कुंकू घ्यायचं आहे तिळक करण्यासाठी. ओल्या कुंकवाने टिळक लावल्यास आपल्याला त्याच्यावर अख्ख्या अक्षदा त्या तुटलेल्या फुटलेल्या कुठेही नसाव्यात, चांगल्या पाहून घ्यायच्या आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. अखंड सुपारी असावी, किडलेली खराब झालेली सुपारी नसावी. या उपायासाठी वापरलेल्या सुपाऱ्या देखील वापरू नये. त्यानंतर आपल्याला आपल्या बोटामधील अंगठी देखील घ्यायची आहे. अंगठी नसेल तर तुम्ही कानातले वगैरे सोन्याची एकतरी वस्तू आणि त्यानंतर एखादी चांदीची जर तुम्हाला
घरामध्ये असेल तर ती चांदीचं नाणं घ्या किंवा 1 रुपयाचं नाणं घेतलं तरी चालेल. तर या सर्व वस्तू सोबत मिठाई तोंडगोड करण्यासाठी किंवा खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे. भावाचं औक्षण करण्यासाठी बघा प्रत्येक घरामध्ये वेगवेगळी प्रथा असते. तुमच्या घरामध्ये जर देवघरातील बालकृष्णाची मूर्ती केली जात असेल औक्षण, तर सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून बाळकृष्णांचं औक्षण करायचं आहे. यामुळे बालकृष्णाचं औक्षण झाल्यानंतर आपल्याला ताट घेऊन बाहेर यायचं आहे. आपल्या घराबाहेर चंद्र दिसतो त्या चंद्राची पूजा करायची. मग आपल्याला भावाचे औक्षण करायचे आहे. तो पाटावरती किंवा चौरंगावरती भावाला बसवायचा आहे. भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल असावा. भावाच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असावा. रिकाम्या डोक्याने कधीही औक्षण करू नये. बघा ही चूक तुम्ही अजिबात करू नका. त्याचबरोबर आपल्याला आपल्या पायाखाली देखील एक आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर भावाला दक्षिण दिशेकडे तोंड होणार नाही या पद्धतीत बसवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आसनावरती बसवायचं. कारण ज्याला आपण औक्षण करतोय त्या व्यक्तीचं आणि औक्षण करणाऱ्या व्यक्तीचं दोघांचीही दिशा जी आहे ती शुभ दिशेला असावी. तर याचा तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल. या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता हे जे आपण औक्षणाचं ताट तयार केलेलं आहे त्यामधील ओलं कुंकू सगळ्यात आधी भावाच्या कपाळाला लावायचं. त्यानंतर अख्ख्या अक्षदा लावायच्या कपाळाला. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी एकत्रपणे घ्यायचे आणि ते सर्वप्रथम भावाच्या कपाळाला लावायचं आणि 3 वेळा आपल्या भावाच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचं आहे. 3 वेळा ओवाळून घेत असताना ते सुपारीचं आणि नाण्याचं पहिल्यांदा ओवाळून झाल्यानंतर त्यानंतर ताटाला स्पर्श करायचा. परत दुसऱ्या ओवाळून घ्यायचं. परत ताटाला स्पर्श करून घ्यायचा आणि तिसऱ्यांदा ओवाळून घ्यायचं. परत ताटाला स्पर्श करायचा आणि त्यानंतर ते ताट ठेवून द्या. त्यानंतर दुसऱ्या वेळेला देखील आपल्याला सोन्यानेच ओवाळायचं आहे. अशा प्रकारे 3 ते 4 वेळा सोन्याने जे आपण ओवाळायचं किंवा त्यानंतर आपण मुटके तयार केलेले आहेत ते मुटके एका वेळी आपल्या उजव्या हाताकडून दुसऱ्या वेळी आपल्या डाव्या हाताकडे जायचं आहे. दोन्ही मुटके आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचे आहे. अशा पद्धतीने भावाच्या डोक्यावरती ओवाळायचं. ओवाळल्यानंतर भावाला खडीसाखर आणि मिठाई खायला द्यायची आणि जो दिवा आपण तयार केलेला आहे त्या दिवशी आपल्याला त्याला कुंकू लावायचं. त्या दिव्याला भावाला ओवाळायचं आहे. आता ओवाळून झाल्यानंतर भाऊ बहिणीला भेट देतो, पण बहिणीनेही काही कर्तव्य आहेत. तर बहीण भावाला या दिवशी पाण्याने भरलेला नारळ जो आहे आपण पूजेमध्ये वापरतो तो नारळ, त्यासोबत एक करदोटा, त्याला कबोटा देखील म्हणतात, तर तो करदोटा आणि कबोटा किंवा लाल रंगाचा दोन्हीही मिळतात ते गुंडाळून द्यायचे आहे. याच दिवशीचा याला खूप मान असतो. तर पाण्याने भरलेला नारळ या भोवती करदोडा गुंडाळायचा. भावाचं लग्न झालेलं असेल तर नारळाखाली ब्लाऊज पीस द्यायचा आहे व त्यावरती थोड्याशा अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 2 लवंगा, वेलची देखील ठेवायची आहे. यामुळे भावावरती कोणत्याही प्रकारचं वाईट संकट, विघ्न येत नाही. भरलेला नारळ सारखं भावाचं आयुष्य हे भरलेलं त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतो. जो करदोडा आपण दिलेला आहे तो भावाने कमरेला बांधावा. वर्षभर हा धागा जो आहे तो सोडू नये. यामुळे देखील भावाचं रक्षण होतं. तसेच भावाचं औक्षण करताना बहिणीने किंवा भावाने काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नये. तसेच भाऊबीजे दिवशी यमद्वितीय असल्यामुळे आपण यमाला दिवा देखील दान करू शकतो. हा दिवा यमाला दान केल्यामुळे भावाचं आयुष्य वाढतं. तसेच या दिव्यासमोर आपल्याला हात जोडून आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला तो दीप प्रज्वलित करायचा आहे. आणि अशा प्रकारे मी जी सगळी काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली ती जर आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भाऊबीजेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा.